नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये चुकलेली बाही दुरुस्त करण्याची सोपी पद्धत बघा। अगदी सोपी म्हणजे खूपच सोपी आहे ती। 1 किंवा 2 मिनिटात ब्लाऊज तयार होईल। या पद्धतीने ही बाही तुम्हाला चुकलेली बाही दुरुस्त करून दाखवलेली आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता हा ब्लाऊज पीसच्या कपड्यात पूर्ण जोडलेली बाही ती आपण काढून घेतली, शिलाई काढून घेतली तिची, आणि त्यानंतर आपण ती दुरुस्त करणार तर ते बघूया। आधी सुरुवातीला आपण बाही उंची किती घेतली, तर ही बाही उंची आपल्याला 6 इंचची हवी आहे। मग आपल्याला ही बाही उंची कमी करायची। बाही उंची कमी करायची तर आपल्याला पेपर घ्यावं लागेल। पेपरसाठी आपण जेवढी उंची पाहिजे आहे तेवढंच उंचीचं माप टाकायचं आहे। आता 6 इंचची आहे, मग 7 इंच घेतलेलं आहे। इथं छातीचा चौथा घेतला आहे, 8.5ची घडी घेतली, चौथी छातीचं ब्लाऊज आहे। आता ही पूर्ण चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे। खालच्या बाजूने आपण 3 इंच अंतर घ्यायचं आहे। कोणतीही बाही असो 3 इंच अंतर घ्यायचं आहे। 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने 1 इंच अंतर घ्यायचं आहे फक्त। हे 1 इंच अंतर जे शोल्डर जोडत असतो तिथं तंतोतंत सारखं आलं पाहिजे आणि पुढच्या बाजूने असा आकार देऊन घ्यायचा आहे। आकार दिल्यानंतर इथं तिरपा आकार देऊन घेतला आहे, त्यानंतर कात्रीने कापून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला मागचा आकार कापायचा आहे, नंतर पेपर काढून घेतला आहे, त्यानंतर पुढचा आकार कापलेला आहे। आता शिवताना पुढचा आकार परत आकार कसा द्यायचा आहे हे सुद्धा समजून सांगितलेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही। पूर्ण व्हिडिओ बघा। दोघी बाजू ब्लाऊज पीसचे आलेले आहे। लक्षात ठेवायचं आहे एकाच हाताची बाही तयार होते नेहमी, तर मग ब्लाऊज पीस अस्तर ठेवताना लक्षात ठेवायचं आपली बाही दोघी हातांची आल्या पाहिजे। त्यासाठी आपण या पद्धतीने वापर करायचा आहे। तर आता इथं आपण पुढच्या बाजूने शिलाई आपलं झालेलं आहे। मग अर्धा इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतली। मग आपल्याला 6 इंचची बाही हवी आणि 7 इंच घेतलेलं आहे। मग त्यासाठी अर्धा इंच आपण इथं पेपर कापून घेऊया, म्हणजे बाही आपली थोडीफारसुद्धा वाढवा येणार नाही। मापाला जे ब्लाऊज दिले त्यानुसारच ही बाही तयार करायची आपल्याला। त्यानुसार हे पूर्ण काटेकोरपणे शिवण करताना लक्षात घ्यायचं आहे। आता इथं आपण मार्किंग करून घेऊया। आहे तसं खडूने मार्किंग करा आणि मग कात्रीने कापून घेऊया। बाही आहे तसं मागचा मुंडा पुढचा मुंडा लावताना कापताना व्यवस्थित कापायचा आहे। आता इथं पुढच्या बाजूने अगदी थोडं पाव इंच पेपर जास्त म्हणजे कमी पडतं आहे माप, त्यासाठी आपण जो कापलेला कपडा आहे त्याचाच जॉईंट देऊन घेऊया। जरी आपल्याकडनं कपडा फेकला गेला तरी आपण उरलेल्याच कपड्यामध्ये जॉईंट देणार आहे। तर या पद्धतीने चुकलेली बाही दुरुस्त करण्याची पद्धत अगदी सोपी आहे। चुकलेला ब्लाऊज दुरुस्त करता यावे यासाठी मी परत व्हिडिओ अपलोड करेल। तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंट्स करा, परत मी त्यावर व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीत कसं चुकलेलं ब्लाऊज दुरुस्त करायचं आहे ते सुद्धा समजून सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याशिवाय तुम्हाला माहिती मिळणार नाही। आता इथं पुढचा आकार मागचा आकार आपला व्यवस्थित आला की नाही चेक करायचं आहे आणि मुंड्यांचे आकार व्यवस्थित कापून घ्यायचे। पुढचा थोडा गोलाईतच कापायचा आहे, कारण की गोलाईत कापल्यानंतर पुढच्या मुंड्याला रिंकस वगैरे येत नाही। आता इथं 6 इंचची बाही आपली, वरती आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून घेतली। आता 6 इंचवर मार्किंग करायची आहे, म्हणजे आपलं जे शिलाई आपली मार्किंग केलेली आहे त्याच ठिकाणी येते। दोघी बाही एकमेकाला जोडून घेतले आहे, दोघी बाही सेम आलेल्या आहे। मग आता जोडायची पद्धत बघा। जोडताना सुद्धा कुठेही कपडा कमी पडत नाही। या पद्धतीने तुम्ही बाही काढण्याची पद्धत वापरा, कुठेही कपडा कमी पडत नाही। तर आता मागचा हा पुढचा भाग आहे, आपण आता मागचा भाग लावणार आहे। या पद्धतीने ठेवून घ्यायची। आपली जो कात्री दिलेली सेंटरला तो बरोबर आपल्या शोल्डरला येतो का नाही हे चेक करायचं आहे। मग हलक्या हाताने बाही जोडायची, ओढायची नाही, जशी आहे तशी जोडायची, फक्त कपडा ठेवत चालायचा आहे। या पद्धतीने बाही जोडून झालेली आहे, तर आपण डबल टिप घालून घ्यायची। आहे तशी टिप घालायची, टिपवरच टिप टाकायची। एक टिप बाजूला एक टिप बाजूला तसं नाही आहे, टिप जिथं घातली तिथंच आपण दुसरी टिप घालणार आहे। आता इथं या पद्धतीने आपली बाही जोडून झाली आहे। पुढच्या मुंड्याला रिंकस वगैरे येत नाही। या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, या पद्धतीने जोडा,
तुम्हाला काही अडचणी असतील तर मला नक्की कळवा, कमेंट्स करा. काही अडचणी असतील तर कमेंट करा, पण त्याच्यावर व्हिडिओ तयार करेल आणि अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सगळी माहिती देत राहील ब्लाऊजची. जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा जोडताना आता ब्लाऊज पीस बाही जोड काढताना थोडा कपडा निघालेला आहे, मग तिथं आपण परत शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुंडा जोडायचा आहे. पुढचा मुंडा जोडताना आपण आधी ठेवून घेतलं आहे, चेक केलं आहे आपली बाही कमी पडते का जास्त होते, तर या पद्धतीने नंतर बाही जोडायची. दुसरीसुद्धा बाही त्याच पद्धतीने जोडायची. हलक्या हाताने कुठेही कमी न पडता ही बाही जोडली जाते. जर तुम्ही बाही जोडताना कपडा ओढला तर तुमची बाही वरती येते, गोळा होते, रिंकल्स वगैरे पडता, सरळ अशी बाही बसत नाही. आता मापाला जे ब्लाऊज दिले त्यानुसार हे बाहीवर बाही ठेवलं आहे आणि मार्किंग केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने फिटिंग करायची फक्त, बस. काही करायचं नाही. अगदी सोपी, कमी वेळेत ब्लाऊज शिवलं जातं आणि कुठेही न चुकता हे ब्लाऊज शिवलं जातं. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बाही जोडण्याची पद्धत कशी वाटली, तर बाही म्हणजे आपल्याकडनं मोठी झाली तर कधी कस्टमर खूप किटकिट करता, मला पाहिजे छोटीच बाही पाहिजे. त्यासाठी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अडचणी येत असतील तर मला नक्की कळवा. आता हे दोघी बाहीचं आपलं फिटिंग तयार झालेलं आहे. आता बाही चेक करूया, आपली बाही बरोबर आली की नाही. या पद्धतीने आपली बाही आलेली बघा, कुठेही रिंकस न पडता ही बाही आपली तयार झाली ब्लाऊजची. ब्लाऊज घातल्यानंतर प्रॉपर याच पद्धतीने ब्लाऊज बसतं. मुंड्यालाही कुठं गोळा होत नाही, फिट्ट बसत नाही. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.